नमस्कार. मी हुमरे बाप्पूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण गेवरा शहरातील आधुनिक शेतकरी रामनाथ दाभाडे यांच्या शेतामध्ये आहोत. त्यांच्याकडे येण्याचं कारण असं आहे की गेल्या 10 ते 15 वर्षापासून त्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीला सुरुवात केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळ उत्पन्न त्यांनी सुरू केलेलं आहे. बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांच्याकडून या ठिकाणची जी फळबाग आहेत ते बाहेर राज्यात जात आहेत आणि त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार देखील त्यांना भेटलेले आहेत. आपण सविस्तरपणे या ठिकाणी त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. कशाप्रकारे त्यांनी शेती आधुनिक पद्धतीने केलेली आहे, कशाप्रकारे त्यांच्याकडं मजूर काम करत आहेत आणि येणारे जे उत्पन्न आहे ते कुठं जात आहे, कशाप्रकारे वाहतूक होत आहे आणि कशाप्रकारे त्यांना आर्थिक उत्पन्नाचं सोर्स वर्षाकाठी कशाप्रकारे मिळत आहे, आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यांनी शेतीकडेच कशाप्रकारे लक्ष दिलेलं आहे आपण सविस्तरपणे त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. दाभाडे साहेब, आपला परिचय सांगावं. मी रामनाथ पांडुरंग दाभाडे, राहणार गेवराई. माझं मुळातच शेती हा व्यवसाय आहे आणि मी अगोदर कापूस, तूर, बाजरी, मूग हे पिकं घेत होतो आणि 2012पर्यंत माझ्याकडे एक म्हशीसुद्धा व्यवसाय होता. पण ते मजुराअभावी मी ते म्हशीचा व्यवसाय बंद केला आणि नंतर मला ते शेतीमध्ये उत्पन्नाचं नियोजन कापसाचं द्यायला लागणं पाहिजे, अशी पैसा बी होईना आणि मग खर्च जास्त व्हायला. तर मी माझ्या एक वड्याच्याकडे शेतापास झाड होतं, एक ऑटोमॅटिक उगलेलं गावरान झाड होतं आणि त्याला एक फळं चांगल्यापैकी आले की 100च्या पुढं फळं आले. काही ते मी पाहिलं, लक्षात आलं की याला 100च्या पुढं फळं तर साधारण केलं उत्पन्न चांगलं निघू शकतं, आपण का नाही लावायला पाहिजे सीताफळ. तर मी गावरान सीताफळ लावण्याचा विचार केला. पण नंतर त्या सीताफळाच्या क्षेत्रात 17ला शेर बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं किंवा गोल्डन म्हणून एक नवनाथराव कचपटीची व्हरायटी चांगली आहे म्हणून माझ्या ते लक्षात आलं आणि मी ती पाहायला मी मानेवाडीला गेलो होतो बार्शी तालुक्यामध्ये आणि तिथं मी पाहिल्याच्यानंतर माझ्या ती लक्षात आली की ती चांगली व्हरायटी आणि एक्सपोर्ट करायसाठीच्या हिशोबाने ती खूप सुंदर आहे म्हणून मी तिची पाहणी केली. त्याच्यानंतर मी ती बघितल्यावर मला आवडल्यानंतर मी तिथून पुढं मी 17 बागा पाहिल्या, प्रत्येक क्षेत्राच्या भेटी दिल्या, काय अडचणी येतात, काय करू शकतो आपण, हे कुठं चुकतात, आपण काय करायला पाहिजे. तर ते पाहिल्याच्या नंतर मी मग ती नंतर 2018ला दुष्काळामध्ये सीताफळ लावण्याचा निर्णय घेतला आणि लावायच्या अगोदर माझ्या साईडने वडा नाला आहे असा आणि त्या नाल्याला पाणी आवडा, पाणी जिराचं नियोजन लावलं का विहिरीला पाणी कमी होतं माझ्या. आणि ते पाणी आडलं ज्या 2-3 तास चालणाऱ्या मोठ विहिरी माझ्या 24 तास आज चालतात मोठ विहिरी माझ्या आज. तर ते तिथून पुढं बाग लावली, सीताफळ लावल्यावर नंतर 3 वर्षांनी मला ते थोडंसं चांगलं वाटायला लागलं. उत्पन्न 3 वर्ष उत्पन्न सुरू झालं माझं. पहिल्या वर्षी मला म्हणजे पातळ उत्पन्न असताना तर मला 25 लाखाचं उत्पन्न झालं. किती एकरमध्ये झालं होतं 25 लाख रुपयाचं? मला 12.5 एकरमध्ये तेव्हा 25 लाखाचं उत्पन्न झालं होतं आणि दुसऱ्या वर्षी ते जवळपास 52-54 लाखाचं गेलं होतं. टप्प्याटप्प्याने मग नंतर थोडंसं माझी तिथून पुढं चूक झाली, पण नंतर तेवढी दाटी झाली बागामध्ये, दाटी झाल्यामुळे माझं उत्पन्न थोडं कमी आलं आणि नंतर त्याच्यानंतर पुन्हा माझं उत्पन्न वाढलं. मागच्या वर्षी 71 टन गेलं आणि यावर्षी माझं जवळपास 80-90 टनाजवळ माल केला यावर्षी भाव थोडेसे कमी असल्यामुळं तरी माझं 35 रुपयांच्यापासून ते 45 रुपयापासून सीताफळ यावर्षी गेले आहे. साधारण मला 12.5 एकरमध्ये ह्यावर्षी 34 लाखाच्या पुढं एक 34 लाख 40-50 हजार रुपयाचं माझं ऑनलाईन उत्पन्न आहे. की एखादा जर मला शेतकरीची असेल की हा शेतकरी रोप विकणारा दिसतोय किंवा काहीतरी याचा व्यवसाय दुसरा दिसतोय, खोटं बोलतो, जर एखादा मला विचारायला जर समोर आला तर मी त्याला ऑनलाईन पेमेंट दाखवू शकतो. का तर मला टाकणारा माणूस हा काय व्यापारीच आहे ना, तो व्यापारी मला ऑनलाईन दाखवू शकतो. असं माझं यावर्षीचं उत्पन्न आहे. बरं, आता आपले जी सीताफळ आहेत हे कोणत्या जिल्ह्यामध्ये जाते? हे बेंगलोर, कलकत्ता, चेन्नई, शिलीगुडी, दिल्ली, हैदराबाद ह्या भागांमध्ये जास्त. म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर? महाराष्ट्राच्या बाहेर. महाराष्ट्रात माझं सीताफळ थोडंसं कमी जाते का तर माझ्या सीताफळामध्ये माझ्या लोकांच्यापेक्षा माझ्या सीताफळाला किमान 10 ते 15 रुपये भाव जास्त मिळते. का तर मी ठामपणे सांगतोय की माझ्या सीताफळामध्ये आळी नाही आहे आणि एका फळात जर आळी निघली तर मी 1 लाख रुपये बक्षीस द्यायला तयार आहे. पण काय कारण असं की सीताफळामध्ये आळी निघत नाही? मी त्याला नूर लावतो मक्षिकारी लावल्यामुळं ते नळ ॲट्रॅक्ट होतात आणि त्याच्यामुळं आळी त्यात निघतच नाही अजिबात. आणि त्यात फवारण्या घेतो मी
की फळमाशाचे मिओथ्रीनसारखे मिओथ्रीन हमला हे अशी रासायनिक फवारण्या पण घेतो त्याला की त्याच्यामुळं आळी निघत नाही माझ्याकडे. आपल्याला एकूण शेती किती एकर आहे बरं? माझ्याकडं 25 एकर शेती आहे. त्यात 12.5 एकर सीताफळ पहिलं 2018चं आणि 2023ला पुन्हा 4 एकर लावलं आहे. असं 3.5 एकर लावला. 16 एकर सीताफळ आहे आणि 3 एकर ऊस आहे माझ्याकडं आणि 5.5 एकर मोसंबी आहे. मोसंबीचं कशा प्रकारे उत्पन्न निघते? मोसंबीचं माझं पहिल्या वर्षीचं उत्पन्न होतं ते मला जवळपास 4.25 लाखाचं जो उत्पन्न झालं आहे पहिलं उत्पन्न असल्यामुळे. आता इथून पुढं माझं टनेज गेल्या वर्षी बघा 22 टन माल झाला होता, पण यावर्षी 40 टनाच्या पुढं माल जाईल आणि मला पुढच्या वर्षी कसे केलं 70-80 आपला 8-9 लाख माल सहज होते. कमी भाव राहिला तरी कमी. 25 एकर शेती आहे, एकाच जागेवर आहे. एका जागी पण आता 25 एकरमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहिलेत. सांगू शकता कोणती कोणती झाडे लावलीत आपण? माझ्याकडं नारळ आहे, जांभळ आहे, चिक्कू आहे, आवळा आहे, मोसंबी, लिंबुणी आहे, जांब आहे, अंजीर आहे, ड्रॅगन फ्रूट आहे, रामफळ आहे, केळी आहे, तुमचं पपई आहे, सफरचंद आहेत माझ्याकडं, चिंच आहे माझ्याकडं, बोरीचे झाडं आहेत, गावरान बोरीचे झाडं, तुमच्या ॲपल बोरीचे झाडं आहेत, जांभळ आहे माझ्याकडं, पांढरी जांभळ आहे आणि पांढरी जांभळे आणि आपली रेग्युलर जांभळे. पुन्हा माझ्याकडं फणसाचे झाडं आहेत काही माझ्याकडं. काही खजूरचे दिसलेत झाडं. खजूरच्या झाडाविषयी काय सांगता? खजूर झाड एक प्रयोग म्हणून लावलेत मी आपले दुकानातून आपलं म्हणजे ड्रॅगन फ्रूटमधून खजूर खाल्ली आणि त्याला लावली. तर मला एका झाडाला म्हणजे फुल आलं होतं गेल्या वर्षी आणि ते फुल जळून गेले ते, पण त्याला काय फक्त लावले मी खजूर म्हणून किंवा प्रयत्न केला, प्रयोग करून बघितला किंवा काय होतं आहे त्याचं, तर बघण्यासाठी लावले मी ते खजूर. बरं आता 25 एकर शेती आहे, कोण करते? घरचे असते साथ देतात का शेती करायला आणि गडी असतात का? मी, माझे घरचे, मिसेस, मुलगा आहे, मोठा मुलगा रवी, आम्ही आणि माझ्याकडे 2 गडी आहेत. आम्ही 3 जण शेती करतो आणि लहाना मुलगा वकील असल्यामुळं तो बीड कोर्टात प्रॅक्टिस करतो माझा. हां. आता 25 एकर शेतीला फळ तोडायला मजूर भेटतात का आपल्याकडे आता? मजूर मिळतात ना. मजूर मला भरपूर मिळतात. मजुराची काहीच अडचण येत नाही मला. हमेशाच म्हणजे फळबाग असल्यामुळे सारखे मजूर लागतं आणि ते साखळी असल्यामुळे सारखं माझ्यापाशी चालूच राहतं मजूर ते. बरं आता आपण आधुनिक शेती करतात तर आपल्याकडे महाराष्ट्रातले शेतकरी येत असतील, भेट देत असतील, आपण मार्गदर्शन करतात का त्यांना कधी? माझ्याकडं महाराष्ट्रातून खूप शेतकरी येतात आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला प्रामाणिकपणे सगळं काही व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मी की तुम्ही असं करा. आणि असं होत नाही मी फोन उचलला नाही, मी 24 तास कोणत्या शेतकऱ्याचा फोन उचलतो किंवा तुम्ही असं करा, तुमचा हे टाईम झाला तुम्ही हेच करा. पण त्यांनी एक वेळेस माहिती द्याल त्या काही शेतकऱ्याला तुम्ही माझे जे जास्त परिचय झाले तर त्यांना मी हमेशा स्वतःहून फोन करतो की आता तुम्ही हे करा, आता तुम्ही हे फवारणी करा, आता हे तुम्ही जीवामृत टाका किंवा तुम्ही कॅल्शियम टाका, आता बोरॉन टाका, ही सगळी माहिती शेतकऱ्याला देतो. बरं आता आपल्याकडं शेती आधुनिक शेती म्हणलं तर काय पुढे येत असतील, भेट देत असतील, कोणी भेट दिली आतापर्यंत आपल्याकडं? माझ्याकडं सुरेश अण्णा नवले आलते, आपले राज्याचे मंत्री आदरणीय शिवाजीराव दादा पंडित आलते, लक्ष्मण अण्णा पवार बी आलते, जवळपास लय पुढे येऊन गेले म्हणजे धैर्यशील काका सोडून येऊन गेलेले आहेत. तुमच्या ज्याने हे झाड तयार केले ते नवनाथ कचपाटीसुद्धा येऊन गेलेले आहेत. बरं कसं वापरलं जाते? मी याला रासायन अजिबात वापरतच नाही आणि मी याला शेणखत आणि जीवामृत याच्या व्यतिरिक्त कुठलंच रसायन खाली देत नाही. हा फवारला पॉयझन फवारतो मी, त्याशिवाय पर्यायच नाही. फक्त खालून आणि सेंद्रिय म्हणजे शेणखत जीवामृत सेंद्रिय टाकल्यामुळं फळाची क्वालिटी चांगली राहते आणि फळ पिकायला वेळ लागतो. म्हणजे जे आपलं तुमचं रासायनिकचं फळ 4 दिवसात पिकते तर माझ्यावर फळ 6 दिवसात लागतं पिकायला. 2 दिवस लोकांपेक्षा उशिरा फळ पिकलं जातं माझं. बरं आता सीताफळ म्हणलं की त्याच्यामध्ये आळ्या तयार होतात. तुम्ही त्याच्याविषयी थोडक्यात आणखीन माहिती द्या आम्हाला. आळी न होण्यासाठी काय वापर केला जातो आपल्याकडं? माझ्याकडं आळी न होण्याचं ट्रॅप लावले जातात पहा, आणि ते ट्रॅपमध्ये नूर असतो तर नूरमध्ये त्या माश्या ॲट्रॅक्ट होतात, नर माश्या, आणि तो नर माश्या गंध खाऊन ते मरून जातात आणि माझ्या माश्या अशा मोकळ्या बागेत फिरतात. का आता मिलन न झाल्यामुळं की ते अंडे देऊ शकत नाहीत. आणि त्याच्यामध्ये मिओथ्रीन फवारतो मी, हमला झालं ह्याच्यामुळं कंट्रोल येतं. एक 10 दिवसाला 15 दिवसाला मी एक फवारणी घेतो त्यासाठी.
त्याच्यामुळं फळ म्हणजे माझ्याकडं कधीही चुकून माझ्याकडं पाळी निघणार नाही. आणि काही शेतकरी म्हणते ती खोटं बोलते. ज्याला पाहायचं त्यांनी कधीही आपल्या बागेत येऊन बघावं. जर निघली तर मी लाख द्यायला तर एका फळामध्ये, आणि 10 फळा जर निघेल तर 10 द्यायची तयारी, आणि 100 मधली तर निघले तरी तितकी द्यायची तयारी माझी ठेवलेली आहे. पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जाते आपल्याकडं? माझ्याकडे 3 विहिरी आहेत. त्या विहिरीत भरपूर पाणी विहिरीला. त्याच्यामुळं आणि हे हे पिकच असं निवडलेलं आहे मी की त्याला पाणी जूनमध्ये लागते. जूनपासून सुरुवात तर डिसेंबर एंडला याला पाणी बंद लागते, आणि उन्हाळ्यात त्याला पाणी लागत नाही आहे. म्हणून ह्या 16 एकर मी मुद्दाम सीताफळ करण्याचं कारण ते किंवा ह्याला उन्हाळ्यात पाणी लागू नये, आणि ह्याला पावसाळ्यात पाणी लागावं, पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी लागावं, हे मुद्दाम पीक निवडलेलं आहे मी. तर आपल्याकडं लाईट सतत म्हणजे शेतकरी खूप परेशान आहेत लाईटच्या बाऱ्यामध्ये, कधी येते कधी जाते. मग आपण लाईटवर कशा प्रकारे पाण्याचं नियोजन होते? मी लाईटपेक्षा माझ्याकडं सौर ऊर्जेचे 3 पंप आहेत. त्या सौर ऊर्जेच्या पंपाच्या याच्यावर माझे व्यवस्थित, मला पहिला पंप 3 HP चा 2018 मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचा. त्यावेळेस त्याच्यानंतर पुन्हा 2 पंप मिळाले मला. तर तिचा ताणच येत नाही. हे असं जर ढगाळ वातावरण आलं तर एखादा दिवस बाय चान्स समजा, पण शक्यतो. आणि आता काय झालं आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे सौर ऊर्जा झाल्यामुळं आता लाईटा बी जाईनात. का तर शेतीमध्ये लोडच आहे ना लाईटला, तर लाईटीची काहीच अडचणी आहे ना आता शेतकऱ्याला. आणि 24 तास लाईट टिकायली आता. पण आपलं शिक्षण किती झालं? मी माझं 10वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. बरं, मग पुढं शिक्षण का नाही केलं बरं आपण? नाही, परिस्थिती नव्हती तशी. म्हणजे माझ्या आईवडील सुशिक्षित नव्हते, शिकलेले नव्हते. आणि आमच्याकडे शेती आणि दूध व्यवसाय होता, आणि गडी कामाला असत, एक शेतात असं, एक म्हशीकडं असं. आणि हे लोक कामाला नाही आले, त्या जागेत मी कामाला शेतात जाईल. मग असं करून माझ्या शिक्षणाला सगळा डिस्टर्ब झालेला आहे. तेव्हा माझं शिक्षण काय पाहिजे असं क्वालिटीचं 10वीपर्यंत, म्हणजे 7वीपासून असतानाच माझं क्वालिटी शिक्षण झालेलं नाही. एक ते 7वी 8वी 9वी 10वी झाले, जायचं कधी नाही जायचं कधी असं शिक्षण झालेलं आहे. पण नंतर 10वीच्या नंतर मग मला आईवडिलांनी शेतात जाऊन दिलं नाही, शेती शाळेत जाऊन दिलं नाही. नंतर आता इकडंच मला माझी गरज पडायला लागली त्यांना. आता कोणतरी एखादा गडी खाड्यावर असं कामाला नसं यायला की त्या जागेवर माझी ड्युटी लागे की जा तू म्हशी घेऊन जा, किंवा तू आज शेतातला गडी आला नाही, अवथान पेर पाळी घाले असं. काय इच्छा आहे, किती उत्पन्न झालं पाहिजे वार्षिक असं तुम्हाला असं वाटतं? माझं ह्या वर्षी मला 12 एकरमध्ये